सोलापूर शहरातील सराफी बाजारातील कोठारी गोल्ड सिल्वर ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या सोलापूर शहरातील मुमताज नजीर शेख वय 62 आणि नाझिया वसीम शेख वय 33 दोघी राहणार नई जिंदगी अमन चौक सोलापूर या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडील 2,58,000 रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत। पोलिसांनी यावेळी या दोघींनी विटा पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या चोरीचा सडाही लावला। या दोघींची अधिक तपासासाठी विटा पोलिसांकडे रवानगी केली आहे। 22 मार्चच्या दुपारी या दोघींनी गांधी चौकातील प्रतापचंद हुकुमचंद कोठारी यांच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने तेथील काउंटरवरील दागिने दाखवत असताना या हातचलाखीने 15 आणि 20 ग्रॅम वजनाची सोन्याची प्रत्येकी एक बांगडी आणि 7.5 ग्रॅम वजनाचे मिनी गंठन चोरून पोबारा केला होता। ही बाब लक्षात येताच कोठारी यांनी पोलिसात फिर्याद दिली होती। त्यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सोलापूर येथे जाऊन या दोघींना ताब्यात घेतले। त्यांनी इस्लामपूर आणि विटा येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। या कारवाईत सहाय्यक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, उपनिरीक्षक सागर गायकवाड, हवालदार दीपक ठोंबरे, आलमगीर लतीफ, सतीश खोत, वर्षा मिरजकर, पूनम खोत व सायबरचे कॅप्टन गुंडेवार यांनी भाग घेतला। सागर गायकवाड अधिक तपास करत आहेत।